सकाळ वृत्तपत्र समूह आणि साम मराठी वाहिनीच्या वतीनं अपेक्षा महाराष्ट्राच्या या अभिनव कार्यक्रमामध्ये आज आपण संवाद साधणार आहोत फुलंब्री औरंगाबादचे आमदार कल्याण काळेजींशी। कल्याणजी नमस्कार, तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। कल्याणजी, महाराष्ट्राच्या जनतेच्या महाराष्ट्राच्या शासनाकडून आणि विविध विषयावर वेगवेगळ्या अपेक्षा आहेत, समस्या आहेत। त्या सगळ्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी सकाळ समूहाने अपेक्षा महाराष्ट्राचा हा उपक्रम सुरू केला आहे। या उपक्रमाविषयी काय सांगाल? सर्वप्रथम सकाळ वृत्तपत्र आणि साम मराठी चॅनल या ग्रुपला सर्वप्रथम मी धन्यवाद देतो की एकीकडे आपण महाराष्ट्राची चर्चा करत असताना महाराष्ट्र नंबर 1 वर चाललाय, जातोय किंवा गेला पाहिजे अशी साधारण माणसाची सरकारमधल्या आणि बाहेरच्या लोकांची चर्चा असते। पण तो अजूनही या महाराष्ट्राला काय अपेक्षित आहे आणि ते जनमानसातून उपलब्ध व्हावं आणि कुठलीही योजना आखताना या महाराष्ट्राच्या विकासाची ती जर लोकांमधून आली तर लोकांनी तिला फॅब्रिकेट केलं आणि त्या लोकांच्या व्यासपीठावरून फॅब्रिकेट होऊन ती सरकार दरबारी गेली तर ती केलेली योजना खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचेल आणि या पुरोगामी महाराष्ट्राचा विकास व्हायला मदत होईल। या अनुषंगाने अपेक्षा महाराष्ट्राचा हा जो उपक्रम आहे तो खऱ्या अर्थाने लोकांशी चर्चा केलेला उपक्रम आहे। कल्याणजी, आपण विविध विषयावर चर्चा करणार आहोत, परंतु आज मी प्रामुख्याने जी आपल्याशी चर्चा करणार आहे ती म्हणजे ग्रामीण भागातील एक मूलभूत समस्या आहे, ती म्हणजे वीज। वीज ही प्रत्येकाला आवश्यक आहे, घरात उपयोगाला आहे, कृषी आधारित व्यवसायासाठी हवी आहे आणि कृषीच्या विकासासाठी सुद्धा हवी आहे। तर त्यामध्ये कशा पद्धतीने आपण विजेचा वापर केला पाहिजे जेणेकरून ही वीज सगळ्या लोकांना पुरेल? विजेच्या बाबतीत आपण महाराष्ट्राचा विचार केला तर एक काळ असा होता की महाराष्ट्राच्याकडनं आजूबाजूचे 4-5 राज्य वीज विकत घेत होते, एवढी वीज महाराष्ट्रात उपलब्ध होती। एक चांगलं त्यातलं लक्षण आपण असं म्हणूया की विजेचा मोठ्या प्रमाणात वापर राज्यामध्ये सुरू झाला। त्याचं कारण की मोठ्या प्रमाणात उद्योग आपल्या या राज्यामध्ये आले आणि स्वाभाविकच उद्योगाची डिमांड इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली की नैसर्गिकरित्या तयार केलेली वीज आणि डिमांड आणि सप्लाय याच्यामध्ये मोठा तफावत आला। सुदैवाने केंद्र सरकारने काही कायदे केले, जे विद्युत मंडळ होतं त्याच्या कंपन्या केल्या, त्याला फ्रीडम त्या सेक्टरला दिला, खाजगी क्षेत्रातली गुंतवणूक त्याच्यात आली आणि आपण ज्या पद्धतीने विद्युत क्षेत्रामध्ये पिछाडीवर होतो या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने केलेल्या कारवाईनंतर बऱ्यापैकी आता पुन्हा सुस्थितीत येण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। कारण असं की आजही राज्यामध्ये 12,000 12,500 मेगावॅट विजेची जर निर्मिती आपल्याला गरज असेल तर आजही आपल्याकडे साधारणपणाने 7-7,500 मेगावॅटची विजेची आपण निर्मिती करतो, 4,000 ते 5,000 मेगावॅट वीज आपण बाजारातून विकत घेतो आणि साधारणपणाने सगळ्या राज्यात वीज कशी पोहोचतं होईल याची काळजी घेतो। खरं विजेचे वापर 2 प्रकारचे आहे, एक घरामध्ये लागणारी वीज आणि बाकी उर्वरित सर्व वीज उद्योग व्यापार व्यवसायाला लागणारी वीज। उद्योग व्यापार व्यवसायाला लागणारी वीज आजही आपण जवळजवळ 24 तास देतो असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही। 2 सेक्टरला वीज आपल्याला सध्या कमी पडते, त्याच्यामध्ये एक शेतीपंपाला आणि दुसरी डोमेस्टिक यूज किंवा ज्याला आपण म्हणूया ग्रामीण भागातल्या गावखेड्यांच्या घरगुती वापराला। हे खरं आहे की आजही शेतीला आपण 8 तास 10 तासाच्या वर वीज देत नाही, पण त्याच्या मुळाशी आपण जेव्हा जातो तेव्हा लक्षात येतं की वीज गळतीचं प्रमाण खूप आहे आणि दुसरं म्हणजे वीज चोरीचं। हे कशा पद्धतीने रोखता येईल? एकेकाळी आपल्या राज्यामधल्या विद्युत वाहिन्यांचा जर विचार केला तर त्यावेळेला या राज्यातली विजेची गळती 25% होती, ज्याला आपण ट्रान्समिशन लॉसेस म्हणायचो। त्याच्यानंतर मात्र त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर ज्याने अपडेट केलं, नवीन नवीन यंत्रणा बसवली, राबवल्या आणि लाईन्स टाकल्या नव्या, त्याच्यातून आता विजेच्या गळतीचं प्रमाण कमी झालं। हे आता हार्डली 10 ते 15% येऊन पोहोचलं। परंतु त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की
आपण मागाशी म्हटल्याप्रमाणे काही जिल्ह्यामध्ये आजही किंबहुना काही गावामध्ये विजेच्या चोरीचं प्रमाण अजून मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या अनुषंगाने आता राज्य सरकार म्हणतंय की आम्ही 100% लोड शेडिंग मुक्त महाराष्ट्र राज्य केलं म्हणतायत. परंतु त्यांनी त्या पद्धतीने केलं की जिथे विजेची गळती किंवा चोरी जास्त तिथलं लोड शेडिंग जास्त, जिथे विजेची गळती आणि चोरी नाही तिथं 100% लोड शेडिंग मुक्त. हे मात्र खरं आहे की जिथं विजेची गळती अजिबात नाही तिथं त्यांनी 24 तास वीज देण्याचा सुरुवात केली. आणि हे खरं पण आहे की जिथे विजेची चोरी किंवा गळती होत असेल आणि त्यांच्यात आणि चोरी न करणाऱ्यात काहीच फरक नसेल तर ते पण उचित नाही. आणि म्हणून या ज्या पद्धतीने विजेची गळती किंवा चोरी होत होती किंवा होते त्यामुळेच खऱ्या अर्थाने काही ठिकाणी आता सध्या आपल्याला भारनियमन किंवा लोड शेडिंगला सामोरं जावं लागतंय. इतकाच विषय, अन्यथा वीज आपल्याला बऱ्यापैकी सर्व राज्यभर मिळते. राज्य सरकारला माझ्या म्हणजे आपल्या या अपेक्षा महाराष्ट्राच्या माध्यमातून एवढंच म्हणणं राहील की आपल्याला थोड्या लाईन्स वाढवाव्या लागतील. उदाहरणार्थ काय होतं की एका 33 kV सबस्टेशनवर एक फीडर आहे, त्या फीडरवरनं 12 गावं येतात. त्या 12 गावातले 4 गावं विजेची अजिबात चोरी करत नाही, पण उरलेले 8 गावं करत असतील तर फीडर मात्र एकच आहे आणि त्यावेळेला 8 गावाला पण 30 शिक्षा भोगावी लागते आणि 12 गावाला पण 30. जे गावं विजेची चोरी करत असेल त्यांच्यासाठी वेगळी लाईन टाका, जे गावं अजिबात विजेची चोरी करत नसेल त्यांना वेगळा फीडर द्या. हे सुद्धा लाईन करण्याचं याला लाईन अप करण्याचं काम सुद्धा राज्य विद्युत मंडळाने केलं पाहिजे. काळेसाहेब, आपण चांगला मुद्दा सुचवलाय की वेगवेगळे फेज करून फीडर वेगवेगळे दिले पाहिजेत. तसाच फेज एक घरगुती वापरासाठी असला पाहिजे, कृषीसाठी असणाऱ्या पंपासाठी असला पाहिजे आणि उद्योगासाठी. असं वाटतं का तुम्हाला 3 वेगवेगळे फेज असतील तर सोपं जाईल? आपल्या विद्युत वितरण कंपनीने तशा पद्धतीचे 3 वेगवेगळे सेक्टर केले. कारण इंडस्ट्रीयल बेल्टला आत्ताही जी वीज दिली जाते त्याच्यामध्ये कुठलाही इतर वापर येत नाही, त्या इंडस्ट्रीयल बेल्टचाच येतो. तो भाग वेगळा झाला. शहरी भाग बऱ्यापैकी वेगळा झाला आहे. पण ग्रामीण भागामध्ये जी वीज जाते शेती पंपाला आणि घरगुती वापराला त्याचं पण राज्य सरकारने बऱ्यापैकी नियोजन केलं आणि राज्यभर सिंगल फेज नावाची किंवा गावठाण फीडर सेपरेशन नावाची योजना राबवली. आणि त्या माध्यमातून आता वाडी वस्ती तांड्यावर बऱ्यापैकी जवळजवळ 90% गावं हे रात्रीची वीज त्यांना सिंगल फेजमुळे मिळते, काही कुठे अडचण नाही. एखाद्या ठिकाणी थेफ्ट जास्त असेल तिथं मात्र लोड शेडिंगचा फटका तिथं त्या संध्याकाळी 6 ते 10 मध्ये बसतो. हे मान्य केलं पाहिजे.